तर या बुलेटिनमध्ये आपण आता पाहणार आहोत विविध क्षेत्रातल्या काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। मुसळधार पावसामुळे नांदेड जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। नांदेड शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीला देखील पूर आलाय। नांदेड शहरातील पूर परिस्थितीची हवाई दृश्य माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी समाज माध्यमांवर प्रसारित केली आहेत। या चित्रफितीसह अशोक चव्हाण यांनी नांदेडमधील पूर परिस्थिती भीषण असल्याचा उल्लेख केला आहे। नांदेड शहरातील रस्त्यांवर गोदावरी नदीच्या पुराचं पाणी साचलंय। दुलेशाहनगर इथं कमरेपर्यंत पाणी साचले। दरम्यान पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या नागरिकांना पालिकेच्या निवारा केंद्रामध्ये हलवण्यात आलंय। खुलताबादमध्ये बाजार सावंगी इथं दवाखान्यात जाणारे 2 युवक धान नदीच्या पाण्याचा वेग अचानक वाढल्यानं मोटरसायकलसह वाहून जात होते। यावेळी ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखून अवघ्या काही अंतरावर वाहून जाणाऱ्या दोघांना नदीच्या पाण्यातून सुखरूप बाहेर काढलं। बाईक पुरात वाहून गेली, मात्र दोघांचे प्राण वाचले। सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला। बीड जिल्ह्यातही गेल्या 48 तासांपासून जोरदार पाऊस बरसतोय। या पावसामुळे शहराला पाणीपुरवठा करणारं बिंदुसरा धरण पूर्ण क्षमतेने भरलंय। धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहण्यास सुरुवात झाली आहे, त्यामुळे शहरातून वाहणारी बिंदुसरा नदी सध्या दुथडी भरून वाहू लागली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। संततधार पावसामुळे सखल भागात पाणी साचलंय, तर मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक देखील पावसामुळे मंदावली आहे। चिखली तालुक्यातील पळसखेड गावाच्या फरशी पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे दोरीच्या सहाय्याने वाट काढत ग्रामस्थांना अंत्ययात्रा काढावी लागली। त्यामुळे पळसखेड भट या गावातील पुलाचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस बरसला, त्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय। शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत। बुलढाणा जिल्ह्यामध्ये मागील 3 दिवसापासून पावसानं थैमान घातलंय। सततच्या पावसामुळे शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली असल्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे। मराठवाड्यात पावसानं हाहाकार माजवला। लातूर जिल्ह्यातील 5 तालुक्यामध्ये सोयाबीन आणि कापूस या पिकांचं अतोनात नुकसान झालंय। दरम्यान मंत्री गिरीश महाजन यांनी लातूरमध्ये नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत। वाशिम परिसरामध्ये सलग 3 दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे एकबुर्जी प्रकल्प 100% भरला असून प्रकल्पाचा सांडवा प्रवाहित झालाय। दरवर्षी जुलै महिन्यातच हा सांडवा प्रवाहित होत असतो, मात्र यावर्षी जून ते जुलै महिन्यामध्ये कमी पडलेल्या पावसामुळे प्रकल्पामध्ये पुरेसा पाणीसाठा झाला नव्हता। तर पुढे आपण एक ब्रेकिंग बातमी पाहतोय। एसटी कर्मचारी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी संपावर गेले आहेत। त्यांच्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे। कर्मचारी कृती समितीची मुख्यमंत्र्यांसोबत आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडेल। या बैठकीमध्ये संपावर तोडगा निघेल का, याकडे आता संपूर्ण राज्याचं आणि राज्यातील जनतेचं लक्ष लागून राहिलंय। वर्षा निवासस्थानी सायंकाळी 7 वाजता ही बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर चर्चा होणार आहे। एसटी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावं अशी मागणी या कर्मचाऱ्यांची आहे। तर काल उद्योगमंत्री उदय सामंत यांनी समितीच्या शिष्टमंडळासोबत चर्चा केली होती। चर्चेतून मार्ग न निघाल्यास आंदोलन तीव्र होणार असल्याचं एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनेनं म्हटलं होतं। सरकार मागण्यांबाबत सकारात्मक असून सणासुदीच्या काळामध्ये आंदोलन करून प्रवाशांची गैरसोय करू नका असं आवाहन सामंतांनी यावेळेस केलं। मात्र मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन मागे घेण्यास संघटनेनं चोख नकार दिलाय। त्यामुळे बैठकीमध्ये तोडगा निघू शकलेला नाहीये। त्यामुळे आजच्या बैठकीकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला बुलढाणा जिल्ह्यामध्ये देखील मोठा प्रतिसाद मिळतोय। जिल्ह्यातून अनेक बसेस नियोजित स्थळी जाण्यासाठी सुटल्याच नसल्यामुळे अनेक प्रवाशांचे हाल होत आहेत। जोपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी लागू करत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका एसटी कर्मचारी संघटनेनं केली आहे। जळगाव जिल्ह्यातील चोपडा आगारामध्ये एसटी कर्मचारी संपावर गेलेत। त्यामुळे चोपडा बस स्थानकातील सर्व एसटी बसेस बंद होत्या। त्याचा मोठा फटका प्रवाशांना बसलाय। कागलच्या समरजित घाटगे यांनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केलाय। कागलच्या ऐतिहासिक गैबी चौकातमध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये घाटगे यांचा पक्षप्रवेश पार पडला। त्यामुळे आता विधानसभेमध्ये समरजित घाटगेंची थेट हसन मुश्रीफांविरोधात लढत होणार आहे।
समरजित घाटगेंना निवडून द्या, आम्ही त्यांना मोठी संधी देऊ, असा शब्द शरद पवार यांनी कागलकरांना दिलाय। कागलनं कधीही लाचारी स्वीकारली नाही, ज्यांनी लाचारी पत्करली त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दामध्ये त्यांनी नाव न घेता मंत्री मुश्रीफांवर इशारा केलाय। माझ्यावर कागलच्या नेत्यांनी टीका केली म्हणून मी इथपर्यंत पोहोचलो, असं म्हणत उत्तम जानकरांनी हसन मुश्रीफांवर टीका केली। बिबट्या जंगल सोडून पळाला आणि त्यामागे गेंडा सुद्धा पळून गेला, अशा शब्दामध्ये त्यांनी अजित पवार आणि मुश्रीफांवर हल्लाबोल केला। तर या बहादराला काय दिलं नाही, गोकुळचं दूध प्यायला दिलं, काजू बदाम खायला घातले, केडीसी बँकेच्या चाव्या दिल्या, असं म्हणत जानकरांनी मुश्रीफांना डिवचले। चांगल्या गोष्टी आपोआप घडत नसतात, तर त्या घडवाव्या लागतात। समरजित घाटगे सीए आहेत, त्यांना विरोधकांची वजाबाकी करणं चोख जमतं, असं म्हणत जयंत पाटलांनी मंत्री हसन मुश्रीफांवर निशाणा साधलाय। जाणाऱ्यांना सांगत होतो जाऊ नका, शरद पवारांना अंगावर घेऊ नका, आता तिकडे त्यांचा कपाळ मोक्ष ठरलाय, अशा शब्दामध्ये जयंत पाटलांनी मुश्रीफांना इशारा दिलाय। बार्शीत मनोज जरांगे पाटील यांना त्यांच्या भूमिकेबाबत प्रश्न विचारणारे बॅनर झळकलेत। बार्शीतील मराठा बांधवांनी मनोज जरांगे पाटील यांना प्रश्न विचारलेत। सध्या बार्शी शहरामध्ये झळकणाऱ्या डिजिटल बॅनरची सर्वत्र चर्चा आहे। लाडकी बहीण योजनेसह अन्य सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना आधार कार्ड लिंक करावं लागतंय, त्यामुळे आधार केंद्र, सायबर कॅफे आणि फोटो स्टुडिओमध्ये महिलांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। घाटकोपरमध्ये झोपू योजनेतील झोपडीधारकांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते धनादेश वाटप करण्यात आलं। धनादेश वाटप कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती होती। चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरामध्ये भाजी मार्केटमध्ये खवल्या मांजर आढळून आलंय। या खवल्या मांजराला पकडण्यात वन विभागाला यश आलं असून वैद्यकीय तपासणी करून या खवल्या मांजराला नैसर्गिक अधिवासामध्ये सोडण्यात आलं। पालघरमध्ये गो तस्करांचा सुळसुळाट पाहायला मिळतोय। बिरवाडीमधील गुरं चोरणाऱ्या टोळक्यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय, त्यामुळे आता गो तस्करांवर कारवाई करण्याची मागणी नागरिक करतायत। पुढे राजकीय क्षेत्रातली एक मोठी बातमी येते। समरजित घाटगेंना निवडून द्या, आम्ही त्यांना मोठी संधी देऊ, असा शब्द शरद पवार यांनी कागलकरांना दिलाय। कागलच्या गैबी चौकामध्ये घाटगेंनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला, त्यावेळेस ते बोलत होते। कागलनं कधीही लाचारी स्वीकारली नाही, ज्यांनी लाचारी पत्करली त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दामध्ये त्यांनी नाव न घेता मुश्रीफांवरती टीकास्त्र डागलंय। आणि तुम्हा सगळ्यांना शब्द देतो, तुमच्या सगळ्यांच्या फाशील्यावर त्यांना महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मोठ्या मतांची फासवा। आणि मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ते गेल्याच्या नंतर ते नुसते आमदार राहणार नाहीत, त्यांना हवं ते काम करण्याच्या उद्देशी संधीही देणार आहे। आणि हा विचार माझ्या मनामध्ये बऱ्याच दिवसापासून आहे की या तालुक्यातून एका व्यक्तीला आम्ही लोकांनी प्रोत्साहित केलं, तुम्ही लोकांनी शब्दाची किंमत दिली, त्यांना सत्ता दिली, सगळं काही दिलं, पण प्रसंग येतो, संकट येतात, त्यावेळेला संकटाला साथ द्यायची ही जबाबदारी असताना साथ सोडून भलत्याच्या मागं आमचे काही जुने सहकारी केले, ठीक आहे, त्यांना त्यांची जागा दाखवायचं काम उद्याच्या या काळामध्ये आपण केल्याशिवाय राहणार नाही। तर लोकसभा निवडणुकीत तुतारी हाती घेतलेल्या उत्तम जानकर यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागलमध्ये जाऊन त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय। लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत हसन मुश्रीफ यांनी उत्तम जानकर यांच्यावरती टीका केली होती। या टीकेचा संदर्भ देत जानकर यांनी हसन मुश्रीफ यांना चक्क गेंडा म्हणत टीका केली आहे। माझ्यावर कागलच्या नेत्यांनी टीका केली म्हणून मी इथपर्यंत आलोय, असं म्हणत त्यांनी मुश्रीफांवरती हल्ला चढवलाय। मित्रांनो, जंगलालाच आग लावलेली होती, वनवा पेटलेला होता। जंगल पेटल्यानंतर वाघ, सिंह, हत्ती, घोडे
सगळे पळत, अगदी आपला बिबट्या सुद्धा पळत सुटला आणि त्या बिबट्याच्या माग हा तुमचा गेंडा सुद्धा जंगल सोडून पळायला लागला। महाराष्ट्रातील दुष्काळी मराठवाड्यामध्ये गेल्या 2 दिवसापासून मुसळधार पावसानं थैमान घातलंय। हिंगोली, परभणी, जळगाव, नांदेड, बीड, लातूर आणि छत्रपती संभाजीनगर या शहरांना पावसाचा सर्वाधिक फटका बसलाय। ताज्या अहवालानुसार अतिवृष्टीमुळे 12 जणांचा बळी गेला असून लाखो शेतकरी हे बाधित आहेत। रविवार आणि सोमवार या 2 दिवसांमध्ये परभणी जिल्ह्यामध्ये 138 मिलीमीटर एवढा पाऊस झाला। 52 पैकी 50 मंडळामध्ये अतिवृष्टी झाली। अतिवृष्टीमुळे जिल्ह्यामध्ये 2,98,356 हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन, कापूर, तूर आणि इतर पिकांचं नुकसान झालंय। सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी मराठवाड्यातील 284 मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली। रेकॉर्ड ब्रेक पावसानं विभागातील 5,680 गावांना चिंब केलं। वार्षिक सरासरीच्या तुलनेमध्ये 100% पावसाची सरासरी पूर्ण झाल्यामुळे मराठवाड्यावरती आता ओल्या दुष्काळाचं संकट गडद होत चाललंय। जळगावच्या धरणगावामध्ये मरीमाता यात्रेच्या निमित्तानं खानदेश केसरी कुस्त्यांच्या स्पर्धा पार पडल्या। या कुस्ती स्पर्धेमध्ये पंजाब, हरियाणा, दिल्ली, मध्य प्रदेशातून मल्ल सहभागी झाले होते। यात डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेनं विजय मिळवत खानदेशी केसरी किताब पटकावला आहे। गणेशोत्सवाच्या काळात सार्वजनिक स्वच्छता आणि सुस्थितीत रस्ते या दोन्ही बाबींवरती सर्वाधिक प्राधान्यानं लक्ष द्यावं। उत्सव कालावधीमध्ये महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि कामगारांनी अधिक कार्यतत्पर आणि सजग राहावं असे आदेश महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी संबंधितांना दिले आहेत। मुंबईमध्ये रस्ते काँक्रिटीकरणाची पहिल्या टप्प्यातील अर्धवट राहिलेली कामं 1 ऑक्टोबरपासून तातडीनं सुरू करावीत आणि 31 मे 2025 पर्यंत पूर्ण करावीत असे निर्देश पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले आहेत। त्याच वेळेस दर्जा, गुणवत्ता याच्याशी कदापि तडजोड केली जाणार नाही याची दक्षता घ्या असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले आहेत। राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यानं एसटी कामगार संयुक्त कृती समितीनं बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलं। याचा थेट फटका राज्यभरातील एसटी प्रवाशांना बसलाय। राज्यातील 251 आगारांपैकी 59 आगार पूर्णतः बंद झाल्यानं एसटीची सेवा विस्कळीत झाली आहे। धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत अपात्र रहिवाशांचं पुनर्वसन करण्यासाठी शहरातील मिठागरांची 256 एकर जागा राज्य सरकारला हस्तांतरित करण्यास केंद्र सरकारनं मंजुरी दिली। त्यामुळे अपात्र रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची शक्यता असून धारावी प्रकल्पाचं कामही प्रगतीपथावर जाणार आहे। राज्यात नारळाचा पुरवठा प्रामुख्यानं दक्षिणेकडील राज्यातून होत असतो। त्यातही केरळमधील आकारानं मोठ्या नारळांचा अधिक प्रवाह इथे येत असतो। मात्र केरळमध्ये अलीकडे झालेली अतिवृष्टी, वायनाडमधील भूस्खलन यामुळे त्या राज्यातून होणारी नारळाची आवक ही 50% घटली आहे। परिणामी नारळाच्या दरामध्ये शेकड्यामागे 100 ते 200 रुपये वाढ झाली आहे। राज्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे सुमारे 1.70 लाख हेक्टरवरील पिकाचं अतोनात नुकसान झालंय। नुकसानीचा सर्वाधिक फटका हा विदर्भाला बसलाय। 1 आणि 2 सप्टेंबर रोजी मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती संकलित करण्याचं काम कृषी विभागाकडून अद्याप सुरू झालंय। राज्यात पुढील 4 ते 5 दिवसाचा पावसाचा जोर तसाच राहणार नव्हता तर आता तो कमी राहणार आहे। तुरळक ठिकाणी होणारा हलका पाऊस वगळता राज्यात बहुतेक भागामध्ये पावसाची काहीशी उघडदीप असण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय।